नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. पूर्ण उन्हाळा संपला आणि आता मी तुमच्यासाठी आमरस कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलेली आहे. आमरस करायला सोपा असला तरी म्हटलं याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. चला तर मग आजच्या या गोड रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 5 हापूसचे आंबे घेतलेले आहेत. आंबे थंड पाण्यामध्ये 1 तासभर ठेवलेले होते, त्याच्यातील उष्णता कमी होण्यासाठी. आंबे धुवून स्वच्छ कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहेत. दरवेळी आपण आंबा हाताने दाबून मग देठाकडचा भाग काढून आंबा पिळून रस काढून घेतो, पण मी तसं करत नाही. सुरीने वरचा भाग काढून वरचा भाग चेक करून घेते. सुरीने त्याला अशी उभी चीर देते आणि आंब्याची साल काढून घेते. वरच्या भागाकडून आंबा खराब आहे का नाही ते समजते. सुरीने चीर दिल्यानंतर आंब्याची साल काढून घेऊयात. वरून आपला आंबा चांगला दिसतोय. आता सुरीने याचा गर काढून घेऊयात. अरे पहिलाच आंबा आपला खराब निघालाय. म्हणूनच आंबा पिळून कधी मी रस काढून घेत नाही. या पद्धतीने रस काढून घेते. भांडं स्वच्छ करून घेते आणि तो आंबा फेकून देते. दुसऱ्या आंब्याचा याच पद्धतीने गर काढून घेऊयात. दुसरा आंबा बाहेरून तरी चांगला दिसतोय. सुरीने गर काढून घेते. दुसरा आंबा चांगला निघालेला आहे. याच पद्धतीने बाकीच्या आंब्याची साल काढून सुरीने गर काढून घेते. सालींचा गरसुद्धा हाताने काढून घ्यायचा आहे. आंब्याच्या सालीमध्ये थोडंसं पाणी घालून सालीसुद्धा तुम्ही धुवून घेऊ शकता, पण जास्त पाणी नको, नाहीतर आमरसाची चव बिघडू शकते. आंब्याचा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात. याच्यातच थोडीशी साखर घालते. साखर घातल्यानंतर त्याच्यावर आंब्याचा गर घालूयात, म्हणजे साखर झाकणाला चिटकणार नाही. झाकण लावून एकजीव होईपर्यंत फिरवून घेऊयात. साखरेचे प्रमाण आंब्याच्या गोडीप्रमाणे घ्यायचं आहे. फिरवून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये हा रस काढून घेऊयात. पळीने एकसारखे करूयात. चार वेलची सोलून खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे. हवं असल्यास तुम्ही जायफळ किसून सुद्धा घालू शकता. वेलची पावडर आपली मिक्स करून झालेली आहे. आमरस आपला खायला तयार झाला आहे. आमरस खायला द्यायच्या अगोदर उकळून थंड केलेले दूध त्याच्यामध्ये घ्या, कारण दुधामुळे आमरस पचायला हलका होईल. दूध सगळ्या आमरसमध्ये घालायचं नाही, अन्यथा आमरसचा रंग काळा पडतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आमरस शक्यतो स्टीलच्या भांड्यामध्ये करायचा आहे. तयार झालेला आमरस गरम गरम पुरी, पुरणपोळी किंवा चपातीसोबत खाऊ शकता, किंवा फ्रीजमध्ये ठेवून जेवल्यानंतर स्वीट डिश म्हणून याचा आस्वाद घेऊ शकता. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानच्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.